रामकृष्ण हरी माऊली. आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण, न कळता मन तुझे भावे. मनवनी पाठी लागतील भूते, येती गवशीत 5 जणे. ज्याचे त्या वंचले आठवण, होता दंड या निमित्ता कारण्य हा. तुका म्हणे काळेचे पियला गळा, मी वेळोवेळा करीत असे. या विश्वातील सर्व जे काय आहे ते श्रीकृष्णामुळेच आहे, परंतु हे न समजण्यामुळे मनात द्वैतभाव निर्माण होतो. असा द्वैतभाव निर्माण झालेल्या मनालाच निसर्गातील पंचमहाभूते शोधत असतात. त्यामुळे जीवाला वारंवार देहप्राप्ती होत असते. हा जीव परमेश्वराला विसरून जीवनाचे करते पण स्वतःकडे घेतो, म्हणून त्याला जन्म मृत्यू अशी शिक्षा भोगावी लागते. तुकोबा म्हणतात, जो मीपणा विसरलो नाही, काळ त्याला योग्य ती शिक्षा देतो. महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायचित्त नाही, देह त्याग करिता नाही. नातळे चांडळ त्याचा अंतरे विटाळ, ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो ते याती. ज्याने अजून क्रोधाचा त्याग केला नाही, तो जातीने ब्राह्मण असला तरी त्याला ब्राह्मण म्हणू नये. त्याने देहांत प्रायश्चित्त जरी घेतले तरी त्याची शुद्धी होत नाही. अशा मनुष्याचा चांडाळास देखील विटाळ होतो, कारण त्याचे मन रागामुळे विटाळलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा व्यक्तीला स्पर्श करणारा, त्याच्या सानिध्यात राहणाऱ्याला देखील तीच वृत्ती प्राप्त होते. तेलनिशे रुसला वेडा, रागे कोरडे खातो भिडा. आपुले हित आपण पायी, संकोच तो न धरी काही. नाडिले लोका टाकीता गोहो, बोडिले डोके सांडिला मोह. शेजरणीच्या गेली रागे कुत्र्यानी, घर भरिले मागे. पिसा रागे भरिले घर, नागविले तेने फार. तुका म्हणे वाचा रागे फेडिले, साविले देखिले जगे. क्रोधाने वेडा झालेला मनुष्य तेलणीवर रुसून तेल आणावयास गेला नाही व वृक्ष अन्न खात बसला. ज्याला आपले हित समजत नाही, हरिभक्ती करीत नाही, त्याचे अंती अहितच होते. एक स्त्री समाजाने त्रास दिला म्हणून नवरा मुलाबाळाविषयी प्रेम न बाळगता त्यांचा त्याग करते, डोक्यावरील केस कापून टाकते. एक स्त्री शेजारणीवर रुसून घर सोडून गेली तेव्हा तिच्या घरात कुत्री शिरली. एकाने घरात पिसवा झाल्या म्हणून क्रोधाने स्वतःचे घर जाळले, त्यात स्वतःचे नुकसान त्याने स्वतःच केले. एका स्त्रीने ओवा झाल्यामुळे लुगडे सोडले तर नागवेपणाने तिचीच फजिती झाली. तुकोबा क्रोधाच्या आहारी गेलेल्या व्यक्ती स्वतःचे नुकसान स्वतःच कशा प्रकारे करून घेतात त्याची उदाहरणे देतात. मददास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा, मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. नीचवृत्ती काम हरी मुखी तुझे नाम, तुका म्हणे शेवे माझे संकल्प वेचावे. मला संत सज्जनाचा दास कर भगवान, त्यासाठी युगाने युगे मला गर्भवासाला येणे आवडेल. हलके काम करणे माझ्या नशिबी आले तर मुखाने सतत हरिनाम उचलले जावे. तुको म्हणता, तुझी सेवा भक्ती हाच माझ्या जीवनाचा संकल्प असावा. सदा तळमळ चित्ताची हे हळहळ, त्याचे दर्शन न व्हावे सेवा असता तो जीवे. ओ शब्दाची गान मंगळाविली वाणी, तेने शब्द पर तुका म्हणे परोपकारम. ज्याच्या चित्तामध्ये प्रपंच विषयी सतत हळहळ तळमळ चालू असते, त्याचे मला दर्शनही होऊ नये, तो जिवंत असूनही मेल्यासारखा आहे. ज्याच्या मुखी सतत कुशब्द अश्लील शब्द असतात, ती अमंगळवाणी माझ्या कानावर पडू नये. जो दुसऱ्याशी क्रोधी, कधीही चांगले बोलत नाही, जो कोणावरही उपकार करीत नाही, अशा मनुष्याचे दर्शन घेण्याची माझी इच्छा नाही असे तुकोबा म्हणतात. नेमदया नाही एकादशी व्रत, जाणावे ते प्रेत सर्वलोकी. ज्याचे वय नित्य काळ लेखिताय, रागे दात खाय करकरा. जयाच्या द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते समशान ग्रहदान. विठोबाचे नाम उच्चारी जे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय, कीर्तना नव जाय हरीची आम. जो नेमधर्म एकादशी व्रत पाळीत नाही तो प्रेतासम समजला जातो. काळही त्याच्या रागावू करकरा दात खातो. ज्याच्या दारामध्ये तुळशी वृंदावन नाही, ते घर समशानाप्रमाणे भासते. ज्या मुखामध्ये विठ्ठलाचे नाव येत नाही, ते चर्मकाराचे कुंड समजले जाते. तुकोबा म्हणता, जो हरिकीर्तनाला जात नाही, त्याचे हातपाय लाकडाप्रमाणे भासतात असेच मानावे. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर दाके, जाऊ पुढे भेके कुतरी घर राखते. नांदनुका ऐशी सांगा, नाही तरी वाया भागा. थोरपणा अंगा तरी ऐशे नवे.
अक्षय साचार केले सायासानी घर एरंड सिंहार दुजा भारण साशी धनकन घरोघरी पोट भरे भिकेवरी जतनी ती करी कोण गुरे वासरे जाळी सकळ निश्चिते भांडवल शेण माती जळजळीत भिंती वृंदावने तुळशीची तुका म्हणे देवा अवघा निरविला हेवा कुटुंबाची सेवा तोची करू आमुच्या आम्ही गरीब आहोत दारिद्र्य आहोत त्यामुळे चोर चिलटाचे भय आम्हाला वाटत नाही घर सोडून भिक्षा मागण्यास आम्ही जातो तेव्हा कुत्री आमच्या घराची राखण करतात अशी हरिभक्तीची ख्याती आहे हरिभक्तीमुळे आम्हाला थोरपण लाभले आम्ही हरिभक्तीचे जे घर तयार केले आहे त्याला नाजूक लाकडे वापरले आहे एरंडाला हा भार सोसवणार नाही आम्ही घरोघरी भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो त्यामुळे गुरे ढोरे शेती सांभाळण्याची चिंता नाही प्रपंचाविषयीची चिंता मिटल्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत आम्हा घरी शेण माती असल्यामुळे तुळशी वृंदावन लखलखीत झालेले दिसते लौकिकदृष्ट्या आम्ही गरीब दारिद्र्य असलो तरी हरिभक्त आहोत त्यामुळे आमच्या कुटुंबाचा भार विठ्ठलावरच आहे असे आम्ही नशीबवान आहोत असे तुकोबा म्हणतात परवियानारी माऊली समान मानिलिया धन काय वेचे न करिता परनिंदा परद्रव्याभिलाषा काय तुमचे वेचे सांगा बैसलिया ठाई म्हणता राम राम काय होय श्रम ऐशे सांगा संताच्या वचनी मानिता विश्वास काय तुमचे यास वेचे सांगा खरे बोलता कोण लागती सायस काय वेचे यास ऐशे सांगा तुका म्हणे देव जोडे याजसाठी अनेक ते आटी न लगे काही वारकरी संप्रदायातील वचनाप्रमाणे परस्त्रीला माते समान मानल्याने कोणतेही नुकसान होत नाही तसेच परनिंदा परद्रव्य अभिलाषा न धरल्याने नुकसान होत नाही एका जागी बसून हरिनाम स्मरण केल्याने कोणत्याच प्रकारचे श्रम होत नाही संतांच्या वचनावर विश्वास ठेवल्याने लाभच होतो त्यात तुमचे नुकसान मात्र काहीच होत नाहीत सत्य बोलण्यासाठी सुद्धा कोणत्याच प्रकारचे कष्ट पडत नाही तुकोबा म्हणतात अशा शुद्ध आचरणाने देहबुद्धी परमेश्वराशी जोडली जाते त्याला इतर कर्माची आवश्यकता भासत नाही शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती बीज शुद्ध असले तर येणारी फळे उत्तम निपजतात ज्याच्या मुखी हरिनाम अमृत असते त्या मधुर वाणीमुळे त्याचा देह सत्कारणी लागतो जो देह चित्त बुद्धीने निर्मळ आहे त्याचे चित्त गंगा जळाप्रमाणे पवित्र असते तुकोबा म्हणतात अशा संतांच्या दर्शनाने त्रिविध ताप नष्ट होतात आणि जीव विसावा घेऊ शकतो चित्त समाधान तरी विष वाटे सोने विष बहु खोटा अतिशय दान भले सांगो काय मनाचे तळमळे चंदने ही अंग पोळे तुका म्हणे दुजा उपचार पिळा पूजा चित्त समाधानी असेल तर सोने सुद्धा विषा समान भासते विषय लुलुपता जीवनाला घातक ठरते ते तुम्ही विचारी ग्रस्त जाणता मनामध्ये प्रपंचाविषयीची भोग लालसा असेल तर शरीराचा दहा चंदनाच्या उटीनेही कमी होत नाही तुकोबा म्हणतात प्रपंचाविषयी आसक्ती असलेल्या माणसाला कितीही मिळाले तरी तो मनुष्य नेहमी असंतुष्टच राहतो परिमळ फूल चोळू नये परिमळ म्हणू चोळू नये फुल खाऊ नये मुल आवडते मोतियाचे पाणी चाकू नये स्वाद यंत्र भेदूनी नाद पाहू नये कर्मफळ म्हणून इच्छू नये काम तुका म्हणे वर्म दाऊ लोका फूल सुगंधी आहे म्हणून वास घेण्यासाठी त्याचा तोडामोळा करू नये गोजिरे मूल आवडते आहे म्हणून ते खाऊ नये मोत्याचे पाणी निर्मळ आहे म्हणून मोती चाकू नये विविध वाद्य मधुर वाजतात म्हणून ती फोडून पाहू नये कर्म केल्यावर त्यांच्या फळाची अपेक्षा धरू नये हेच भक्तीचे वर्म आहे असे तुकोबा म्हणतात मायतेची ब्रह्मतेची माया अंगानी छाया दयापरी तोडितान तुटे सरिता निराळे लोटा अंगणा तळी हरपते दुजे नाही येथे बळ कोणासाठी अनेक ते अटी विचाराची तुका म्हणे उंच वाडे उंचपणे ठेंगणी लवणे जैशी तैशी माया म्हणजेच ब्रह्म आहे आणि ब्रह्म म्हणजेच माया आहे याचा संबंध देह आणि सावली यांच्यासारखा आहे देहाची सावली शस्त्राच्या आघाताने तुटत नाही देहाला सोडून दूर सरत नाही लोटांगण घातले असता देहाखाली ती नाहीशी होते ब्रह्म आणि माया एक रूपच असतील तर तेथे बळाचा वापर कशासाठी करायचा जसा देह असेल तशी सावली असते लोटांगणाने ती नाहीशी होते
तसे ब्राह्मणाला लोटंगण घातले, शरण गेले असता माया नाहीशी होते असे तुकोबा म्हणतात. दुर्जनाशी करी साहो तोची लाये दंड हे, शिंदळीच्या कुंठनी वाटा संग खोटा खोट्याचा, एर एरा काचनी भेटे आगी उठे तेथुनी, तुका म्हणे कापू नाके पुढे आणि शिकविती. दुर्जनांना जे मदत करतात ते शिक्षेस पात्र ठरतात. एका दिवशी वेश्येच्या सानिध्यात राहिल्याने शिंदळकी दुर्वर्तन करू लागते. 2 लाकडे एकमेकावर घासली गेली की अग्नीची निर्मिती होते. वाईटाच्या संगतीने चांगल्या मनुष्याची वृत्ती बिघडते म्हणून तुकोबा म्हणतात की अशा दुष्टाची नाके आम्ही कापून टाकू, म्हणजे त्यांच्यामुळे इतराचे नुकसान होणार नाही. वृत्तीभूमी राज्य द्रव्य उपजिती, जाना त्या निश्चिती देव नाही, भाडे करी वाहे पाठीवरी भार, अंतरीचे सार लाभ नाही, देव पूजेवरी ठेवनिया मन, पाषाण पाषाण पूजी लोभे, तुका म्हणे फळ चिंतिती आदरे लागवते चार शिंदळीचे. भूमी राज्य द्रव्य यांच्या लोभाने जो हरिभक्ती करतो त्याला देव भेटत नाही हे निश्चित जाणावे. हमाल पाठीवर ओझे वाहतो पण त्याच्या आय्यामधील कोणत्याही वस्तूचा त्याला लाभ होत नाही. मनामध्ये इच्छा आकांक्षा धरून देवाची पूजा करणारा पाषाणासारखा असतो. अशा पाषाणाशी पूजा करतो. मनामध्ये विषयाची लालसा धरून केलेले कर्म हे वेश्येच्या शिंदळकीप्रमाणे असतात असे तुकोबा म्हणतात. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्याचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते, तुका म्हणे देवा त्याची केली पावे सेवा. या भूमंडळी संत सज्जन पवित्र शुद्ध आहेत, ज्याच्या मनात फक्त परमेश्वराविषयीच प्रेम भक्ती असते. जे धनद्रव्याची समृद्ध बुद्धीने तल्लखते या जगात भाग्यवंत आहे. तुकोबा म्हणतात अशा संत सज्जनाची सेवा केली तर ती देवाला पावते. अशा बद्ध जन काय जाणे नारायण करी, इंद्रियाचे सेवा पाय वडीच हेवा, ब्रह्मले चावळे तैसे उचित न कळे, तुका म्हणे विषय अन्न नाशी येले जैसे. प्रपंचाविषयी आसक्त असणारे जीव परमेश्वराला जाणून घेऊ शकत नाही. त्यांना स्वतःच्या इंद्रियाची सेवा करण्यास आनंद वाटतो. तो ब्रह्मिष्ठ स्वतःच्या जीवनाचे हित जाणू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सुग्रासा अन्नात विष कालवले असता ते सर्व अन्न वाया जाते. त्याप्रमाणे मनात भोगलालसा असणाऱ्या जीवाचे जीवन व्यर्थ जाते. ढेकर जेवण दिशे साचे, नाही तरी एकाचे कुंथाकुंती, हेही बोल तेही बोल कोरडे फोल रुची होईन, गव्हाची होती परी फकेवरी खाऊ नये, तुका म्हणे असे हातीचे काकण तयाशी दर्पण विल्लाळक. भोजनाच्या तृप्तीनंतर दिलेली ढेकर खरी असते, पण भोजन न करता ढेकर देणे हे ढोंग असते. भोजन करून तृप्तीने दिलेला ढेकर हा अनुभव असतो, तर भोजन न करता दिलेला ढेकर हा दिखाऊपणा असतो. गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनते म्हणून केवळ पीठ खाल्ल्याने पुरणपोळी खाल्ल्याचा अनुभव येत नाही. म्हणून तुकोबा म्हणतात, हातात काकण दिसत असता आरसा पाहण्याचे निरर्थक ठरते. करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय आहे, कळावे तयाशी फळे अंतरीचे, कारण ते साचे साचांगी, अतिशयांती लाभ किंवा घात फळे देते चित्त विजायसे, तुका म्हणे जेणे राही समाधानायसे ते भजन पार पावी. लौकिक दृष्ट्या पूजेचे अवडंबर माजविण्यापेक्षा मानसपूजा सर्वात उत्तम. अशी मानसपूजा ज्याच्यासाठी केली जाते त्याला ती कळते. सत्कृत्य करणाऱ्याला चांगले फळ मिळते तर दुष्कृत्य करणाऱ्याचा घात होतो. अशी बीजाप्रमाणे फळप्राप्ती होते. तुकोबा म्हणतात, जे जीवाला समाधान मिळवून देते तेच खरी हरिभजन होय. तेच जीवाला भवसागर पार करून नेऊ शकते. एकादशी सोमवार न करीते कोण त्याची गती होईल नेनो, काय करो बहु वाटे तळमळ आंधळी सकळ बहिर्मुख, हरिहर नाही बोट भरी वाती कोण त्याची गती होईल नेनो, तुका म्हणे नाही नारायणी प्रीती कोण त्याची गती होईल नेनो. जो मनुष्य एकादशी सोमवार व्रत करीत नाही, जो अंती कोणत्या गतीला जाईल माहीत नाही. अशा कर्मकांडाने आंधळ्या झालेल्या लोकांची तुकाराम महाराजांना काळजी वाटते. जे हरिहरामध्ये फरक करतात त्यांची शेवटी गती कशी असेल. ज्याची नारायणावर श्रद्धा भक्ती नाही ते अंती कोणत्या गतीला जातील अशी चिंता तुकोबांना वाटते.
नवे अरानुक संसार हाती सर्व काळ चित्ती अचिदंदा देवधर्म सांदी पडिले सकळ विषय गोंधळ गाजतसे रात्री दिस न पुरे कुटुंबाचे समाधान दुर्लभ दर्शन ईश्वराचे तुका म्हणे आत्महत्या रे घातकी थोर होते चुकी नारायणी सदा सर्व काळ संसाराची चिंता करणाऱ्यांना क्षणभर सुद्धाची विश्रांती मिळत नाही देवधर्म त्यांनी कोपऱ्यात टाकले आहे संसारातील कामना पूर्तीसाठी जेव्हा हवे तेव्हा ते त्याचा उपयोग करतात रात्रंदिवस कष्ट केले तरी कुटुंबाचे समाधान होत नाही त्यामुळे देवाकडे त्यांचे लक्ष जात नाही तुकोबा म्हणतात असे प्रपंचिक लोक स्वतःची हत्या करतात समशान ते भूमी प्रेतरूप जन सेवा भक्तीहीन ग्रामवासी भरतील पोटक श्वानाची अपरी वस्ती दिली घरी यमदूता अपूज्य लिंग तेथे अतीत नेने थारा ऐशी वस्ती चोरा कंटकाची तुका म्हणे नाही ठावी स्थिती माती यमाची निश्चिती कुळवाडी ज्या गावामध्ये परमेश्वराची सेवा व भक्ती घडत नाही ते गाव समशानवत व तेथील रहिवासी प्रेतरूप असतात कुत्र्याप्रमाणे फिरून ते पोट भरतात त्यामुळे त्यांच्या घरामध्ये यमदूताची वस्ती असते जेथे हरिहराची पूजा भक्ती घडत नाही ते स्नान चोराचे नास्तिकाचे वस्तीस्थान बनते तुकोबा म्हणतात यांना आपले हित विठ्ठल भक्तीमध्ये आहे हे न कळल्यामुळे ते यमाची कुळवाडी बनले आहे अहा कटा त्याचे करी ते पितर वंशी दुराचार पुत्र झाला गळे छीन गर्भ नवेची कवांज माता त्याची लाज लावी पापी परपिडे परद्वारी सावधान सादरची मन अभाग्याचे न मिळता निंदा चाहडी उपवास संग्रहावे दोष सकळी परोपकार पुण्य तेव्हाकडे विषाचे ते किडे दुग्धी मरे तुका म्हणे विठाळाचीच तो मूर्ती दया क्षमा शांती नातळे त्या ज्या घराण्यामध्ये दुर्वर्तनी पुत्र जन्माला येतो त्याचे पितर स्वर्गात दुःखाने आक्रोश करीत असतात अशा पुत्राचा त्याच्या मातेच्या उदरात असतानाच का गर्भपात झाला नाही त्याची माता वांज का राहिली नाही अशा पुत्राला तिनं का बरे जन्म दिला अशा अभाग्याचे मन सतत परपिडा परनिंदा करण्यातच रमते त्याला एखाद्या दिवशी निंदा चाडी करण्यास मिळाली नाही तर उपवास घडल्याप्रमाणे वाटते परोपकार पुण्य याचे त्याला वावडे असते जसे विषारी किडे गोड दुधात टाकल्यावर मरून जातात तुकोबा म्हणतात अशा मनुष्यास साक्षात विटाळाशी मूर्ती भासते त्याच्या मनामध्ये दया क्षमा शांतीची लवलेशही नसतो तुकोबा श्वान शीघ्र कोपी आपण घात कर पापी नाही भिडाने कधीर उपदेशन जिरे क्षीर मानसाशी बुके विदातीने द्यावे तुके तुका म्हणे चित्त मळीन करा ते फजित तुकोबा म्हणतात शीघ्र कोपी मनुष्य स्वतःचा घात करून तो कुत्र्याप्रमाणे असतो ज्याला दुसऱ्याचा आदर करता येत नाही आणि ज्याच्यावर धैर्य नसते त्याला किती उपदेश केला तरी तो वाया जातो माणसांना तो अपशब्द बोलतो म्हणून लोक त्याच्यावर थुंकतात तुकोबा म्हणतात की अशा मंगळवृत्तीच्या लोकांची फजिती करावी देखोनी हरकली अंडपुत्र झाला निरांड तव तो झाला भांड चाहड चोरटा शिंदळ जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल तुंका थोर झाला चुका वर का नाही गात्री भूमी कापे त्याचा बारे कुंभ पाकाची शरीरे निष्ठुर उत्तरे पाप दृष्टी मळीन चित्त दुराचारी तो चांडाळ पाप सांगा ते विटाळ तुका म्हणे खळ मनोनिया निषिद्धतो आपल्याला पुत्र झाला हे पाहून त्या एक स्त्री मनातून आनंदी झाली पण पुढे तो पुत्र भांडखोर चोर दुर्वर्तनी निघाला तो जिकडे जाई तिकडे लोकांना पीडा देत असे त्यामुळे लोक त्याला त्रासले होते त्याच्या आईने मोठी चूक केली की तिने त्याला जन्मतच मारून टाकले नाही ज्याच्या देहभानाने भूमी थरथर कापते जो दुसऱ्यांना अपशब्द बोलतो त्याचे चित्त मलिन व पापी आहे तो साक्षात कुंभीपाक नरकाचे रूप आहे तुकोबा म्हणतात तो दुराचारी चांडाळ असून पापाला सुद्धा त्याच्या संगतीत विटाळतो अशा खल प्रवृत्तीचा धिक्कार असो रामकृष्ण हरी माऊली